आणि यानंतर आता पुणेकरांची चिंता वाढवणारी बातमी आहे। पुण्यामध्ये जीबीएस बाधित रुग्णांची संख्या ही आता 101 वर पोहोचली आहे। अजित पवारांच्या सूचनेनंतर आता कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये बेड राखीव ठेवण्यात आले आहेत। महापालिका रुग्णालयांमध्ये या रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार आहेत। कमला नेहरूमध्ये 50 खाटांचा वॉर्ड जीबीएस या रुग्णांसाठी आता राखीव आहे। त्याच पार्श्वभूमीवर अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून। प्रदीप, काय अधिकचे अपडेट्स या संदर्भात? मोहिनी, अगदी बरोबर आहे। खरं तर पुण्यातल्या महानगरपालिकेचं जे कमला नेहरू हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये 50 बेड जे आहेत ते आजपासून जीबीएस रुग्णांसाठी राखीव असतील। त्याची सगळी व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। काही रुग्ण जे आहेत ते रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल झालेले आहेत। मात्र पालकमंत्री अजित पवारांनी महानगरपालिकेच्या आयुक्तांना सूचना दिलेल्या होत्या की सरकारी रुग्णालयांमधून जीबीएस बाधित रुग्णांवरती उपचार जे आहेत ते करण्यात यावे आणि त्याची सगळी व्यवस्था जी आहे त्या महापालिकेच्या रुग्णालयामध्ये करण्यात आलेली आहे। सरकारी खरं तर आता खर्चामधून जीबीएस रुग्णांवरती मोफत उपचार जे आहेत ते केले जाणार आहेत। कारण खाजगी रुग्णालयांमध्ये हे बिल जे आहे ते जवळपास 10 ते 15 लाखांवरती गेलेलं होतं आणि त्याचा परिणाम म्हणून खरं तर अनेक रुग्ण जे आहेत ते रुग्णसेवेपासून वंचित राहू नये म्हणून स्वतः अजित पवारांनी सूचना दिलेल्या होत्या। आणि आपण पाहतोय की आता जीबीएस बाधित रुग्णांवरती महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये उपचार जे आहेत ते सुरू झालेले आहेत। कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये हे 50 बेड जे आहेत ते या रुग्णांसाठी राखीव असतील। आपण पाहतोय की हा सगळा स्टाफ जो आहे तो सुद्धा खरं तर या स्वतंत्र वार्डामध्ये जो आहे तो नियुक्त करण्यात आलेला आहे, जेणेकरून आलेला रुग्ण हा रुग्णसेवेपासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घेतली जाते। महानगरपालिकेचे कर्मचारी आपल्याबरोबर आहेत। नक्कीच प्रदीप, या संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडनं